आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवप्पा, आजच्या सुदिनी पवित्र वारी प्रभू तू आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आलास, म्हणून आम्ही जे उपकार मानतो देवप्पा त्यांना आम्हाला धन्यवाद देतो. हे प्रभू देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे देवप्पा तू आम्हाबरोबर राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास देवप्पा तू आम्हाला क्षमा कर. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो एक बापा, आमेन. आपण शुभवर्तमान जे वाचलेलं आहे ते आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 16 ते 20 ही वचनं आपण वाचलेली आहेत. आणि त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने एक अत्यंत महत्त्वाची आज्ञा आपल्याला दिलेली आहे. ती अशी की तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. तर आज आपण संदेशामध्ये जो विषय आहे तो त्रैक्य, ट्रिनिटी ऑफ गॉड हा विषय आहे. देवबाप्पाची स्तुती असो. प्रभू श्री ख्रिस्ताने आज्ञा केलेली आहे की पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि बाप्तिस्मा हा तर फक्त परमेश्वराच्या नावाने होतो. परमेश्वराच्या नावाने बाप्तिस्मा आपल्याला द्यायला अधिकार आहे. आणि जर येशू ख्रिस्त म्हणतो की पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, तर पिता परमेश्वर आहे, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे आणि पवित्र आत्मा पण काय आहे? परमेश्वर आहे. देवबाप्पाची स्तुती असो. आणि म्हणून आपला परमेश्वर हा एक जरी असला तरी एकामध्ये 3 आणि तिघांमध्ये 1 असा त्रैक्य परमेश्वर आहे. आणि हे बायबलमध्ये अगदी उत्पत्तीपासून शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. बाप्तिस्मा फक्त परमेश्वराच्या नावातच द्यायचा असतो. कारण संत पौल एका ठिकाणी म्हणतात की तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावात झाला आहे काय? तुमचा बाप्तिस्मा अपुल्लोसाच्या नावात झाला आहे काय? पौल याने पाणी घातले, अपुल्लोसाने काय केलं? खत घातलं. परंतु वाढवणारा काय? तो परमेश्वरच आहे. म्हणजे बाप्तिस्मा हा फक्त परमेश्वराच्या नावात द्यायचा असतो. आणि जर येशू ख्रिस्त म्हणतो पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या, तर पिता हा पण परमेश्वर आहे, पुत्र हा पण परमेश्वर आहे आणि पवित्र आत्मा हा पण काय आहे? परमेश्वर आहे. आणि हे अगदी बायबलचा पहिला ग्रंथ जो आहे तो आहे उत्पत्तीचा. त्याच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्येच आपल्याला हे पाहायला मिळतं. उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय पहिलं वचन आपल्याला असं सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. मग सृष्टी उत्पन्न करतानाचा हा क्रम आहे. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन असं आहे. परंतु जर जुना करार हा इब्री भाषेमध्ये लिहिलेला आहे. जुना करार हा इब्री भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि देवाने हा जो शब्द आलेला आहे, प्रारंभी देवाने, देव, या देवासाठी इब्री भाषेमध्ये एलोहिम हा शब्द आलेला आहे. एलोहिम हा अनेक वचनी देवासाठी वापरला जातो. एल म्हणजे देव आणि एलोहिम म्हणजे अनेक वचनी देव. तर आपला देव हा अनेक वचनी देव आहे. आणि अनेक वचनी म्हणजे किती ते येशू ख्रिस्ताने इथं सांगितलेलं आहे की पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. म्हणजे परमेश्वर एक आहे आणि तो तिघांमध्ये एक आणि एकामध्ये 3 आहे. ते कसं ते आपण आज पाहणार आहोत. त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये आलेला नाही, एकदाही आलेला नाही. परंतु ते तिघे परमेश्वर आहेत आणि तिघे एक आहेत. हे आज आपण त्रैक्यत्वाचा जो सिद्धांत आहे, जो मांडलेला आहे बायबलमध्ये उत्पत्तीपासून, तो आपण पाहत आहोत. प्रारंभी देवाने, देव हा इब्री भाषेमध्ये या शब्दासाठी वापरला गेलेला शब्द आहे एलोहिम. आणि एलोहिम म्हणजे अनेक वचनी देव, नाही का? तर आपण तो अनेक वचनी देव कुठे आहे हे येशू ख्रिस्ताने सांगितलं मत्ते 28 मध्ये. ते तर आपण पाहिलंच. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या बायबलच्या पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये या पहिल्या 2-3 वचनामध्ये ते दिलेलं आहे. आता पहिल्या वचनामध्ये आपण पाहिले की देवाने म्हणजे एलोहिमने म्हणजे अनेक वचनी देवाने. तो अनेक वचनी देव म्हणजे कोण? दुसरं वचन वाचूया. तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत
राहिला होता. म्हणजे आता काय झालं, दुसऱ्या वचनामध्ये काय आलेलं आहे, देवाचा आत्मा, म्हणजे पवित्र आत्मा पण आहे तिथे, देवाबरोबर आहे, परमेश्वराबरोबर आहे. तिसरं वचन, तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देव बोलला म्हणजे तो शब्द आहे, आणि शब्द कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आणि योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 1 वचनामध्ये ते आपल्याला समजतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच वाचून झाले असं काहीच नाही. आणि योहान 1:14 मध्ये दिलेले शब्द देही झाला, शब्द देही झाला. शब्द कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आत्ताच आपल्याला या उत्पत्तीच्या पहिल्या ग्रंथामधल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या 3 वचनामध्ये त्रैक्य दिसून येतं की प्रारंभी देवाने, एलोहिम अनेक वचनी देव, पृथ्वी आकार निर्मित होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर देवाचा आत्मा, म्हणजे देवाचा आत्मा तिथे आहे, आणि देव बोलला म्हणजे शब्द पण तिथे आहे. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य परमेश्वर जे एक आहेत, त्यांनी ही सर्व सृष्टी बनवलेली आहे. देवबापाची स्तुती असो. सृष्टी बनवताना हे तिघेही काय होते, एक होते आणि एकत्र होते. तसंच उत्पत्ती 1 अध्याय आणि 26 वचन जर आपण पाहिलं, उत्पत्ती 1 अध्याय 26 वचन, मग देव बोलला आपल्या. देव बोलला, इथं देव जो आहे ना, तिथे पुन्हा इब्री भाषेमध्ये एलोहिम हा शब्द आलेला आहे. एलोहिम म्हणजे अनेक वचनी देव बोललेला आहे. आपल्या आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे की आपल्या म्हणजे काय, अनेक वचनी तो शब्द आहे, नाही का. आपल्या, जेव्हा आपण एक वचनी वापरतो तेव्हा मी, अनेक वचनी वापरतो तेव्हा आम्ही किंवा आपल्या. तर आपल्या प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश असा मानव आपण निर्माण करू. म्हणजे अनेक वचनी देव जो आहे तो त्रैक्यत्वातला परमेश्वर आहे, आणि त्याने ही सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. पिता परमेश्वर, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर, आणि पवित्र आत्मा परमेश्वर, असा हा त्रैक्यत्वातला परमेश्वर आहे. हे त्रैक्यत्व आपण बायबलमधल्या आणखी काही वचनांवरून पाहूया. तर आपण आत्ताच पाहिलं, मत्ती 28:19 मध्ये असं म्हटलेलं आहे की पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि संत पौलाने सांगितले कुठल्याही मनुष्याच्या नावात बाप्तिस्मा होणार नाही, पौलाच्या नाही आणि अपोलिसाच्या पण नाही, कुणाच्याही मनुष्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा होणार नाही, तर परमेश्वराच्या नावातच बाप्तिस्मा होईल. आणि हे तिघेही कोण आहेत, परमेश्वर आहेत, हे आपल्याला कळलेलं आहे. उत्पत्ती 1:1 मध्ये पण आपल्याला कळलेलं आहे, उत्पत्ती 1:2 आणि 1:3 मध्ये आपल्याला कळलेलं आहे की तो त्रैक्य देव परमेश्वर म्हणजे परमेश्वर पिता आहे, परमेश्वर पुत्र आहे आणि परमेश्वर पवित्र आत्मा. देवबाबाची स्तुती असो. आणखी एक वचन आपण जर पाहिलं तर आपल्याला कळेल, उत्पत्ती 18 अध्याय आपण काढूया. उत्पत्ती 18 अध्याय 1 आणि 2 वचन. हा, हा, 2 वचन. आमेन. देवबापाची स्तुती असो. उत्पत्ती 18 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये अब्राहमाला परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. पहिल्या वचनामध्ये असं म्हटले की तो दुपारच्या उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. कुणाचं दर्शन झालेलं आहे? परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. कुणाचं दर्शन झालंय? परमेश्वराचं. कुणाचं दर्शन झालेलं आहे? परमेश्वराचं. 2 वचन, त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले की आपल्यासमोर 3 पुरुष उभे आहेत. आता आपल्याला कळते की परमेश्वराचं त्याला दर्शन झालं. किती पुरुषांमध्ये? 3 पुरुषांमध्ये. म्हणजे 3 पुरुष त्याच्या पुढे परमेश्वर म्हणून उभे होते. म्हणजेच आपला परमेश्वर हा त्रैक्य परमेश्वर आहे. तो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा असा त्रैक्य त्वातला देव आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा पिता परमेश्वर कार्य करत होता स्वतः, तेव्हा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर होता आणि पवित्र आत्माही त्याच्याबरोबर होता.
फार मोठी जबाबदारी पुत्र प्रभू श्री ख्रिस्तावर परमेश्वराने दिली होती, ती म्हणजे तारणाची. आणि तो मनुष्य म्हणून जन्मला आणि त्याने तारणाची जी मोठी जबाबदारी होती ती पार पाडली. आणि तो पुन्हा पिता परमेश्वर याच्याबरोबर गेला. आणि पवित्र आत्मा जो आहे तो अगदी उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून परमेश्वराबरोबर आहेच. आणि अद्भुत कार्य करण्याचं जे काम आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केलं जातं. उदाहरण सांगायचं म्हटलं तर फारोच्या वेळेला मिसर देशामध्ये केलेले अद्भुत, मोशेने केलेले अद्भुत चमत्कार ते पवित्र आत्म्याद्वारे झालेले ते चमत्कार आहेत. पाण्याचं रक्त म्हणा, किंवा आलेल्या त्या फारो राजावर मोठमोठ्या पिढा म्हणा, किंवा समुद्र दुभागला, परमेश्वराने फुंकर मारली, अद्भुत सामर्थ्य पवित्र आत्म्याचं उतरलं आणि तिथे समुद्र दुभागला गेला. तर हे जे अद्भुत की जे मनुष्याला शक्यच नाही, समुद्र दुभागणे शक्यच नाही, इम्पॉसिबल गोष्ट आहे, कधीही कुठेही कसंही शक्य नाही, जे परमेश्वराने त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करून दाखवलेलं आहे. तर आज आपण त्रैक्य परमेश्वर कसा आहे हे पाहत आहोत. उत्पत्ती 18:1-2 मध्ये असं म्हटलेलं आहे की अब्राहमाला परमेश्वराचं दर्शन झालं, त्याने दृष्टी वर करून पाहिली, ते 3 पुरुष उभे होते. येशू ख्रिस्त म्हणतो पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. अगदी उत्पत्तीपासून आपल्याला कळते की हे तिघे एकत्र आहेत. परमेश्वर जुन्या करारामध्ये कार्य करत होता तेव्हा पुत्र त्याच्याबरोबर होता. आपल्याला पाहायला मिळते की जुन्या करारामध्ये दानिएल हे पुस्तक आहे. आणि दानिएलाच्या अध्यायामध्ये जेव्हा शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं जातं, तेव्हा नबुकद्नेसर राजा स्वतः म्हणतो की आपण तर तिघांना टाकले अग्नीच्या भट्टीत, तो चौथा देवपुत्रासारखा कोण आहे? तो चौथा देवपुत्रासारखा कोण आहे अग्नीच्या भट्टीत? म्हणजे देवपुत्र कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त. तर तो जुन्या करारामध्ये पण कार्य करत होता परमेश्वराबरोबर. त्याने त्या अग्नीच्या भट्टीत येऊन शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांना त्या अग्नीच्या भट्टीतून काय केलेलं आहे? वाचवलेलं आहे. देवबापाची स्तुती असो. आता हा जो त्रैक्यत्वातला परमेश्वर आहे, यहोवा देव, त्याने त्याचं नाव सांगितलेलं आहे मोशेला सर्वप्रथम निर्गम या पुस्तकामध्ये. उत्पत्ती निर्गम 3 अध्याय 13 आणि 14 वचन. निर्गम 3:13-14 आपण पाहूया. हां 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 आमेन. मी आहे असं परमेश्वर देवाने त्याचं स्वतःचं नाव मोशेला सांगितलं. आणि सांग जाऊन मिस्री लोकांना की मी आहे या देवाने मला पाठवलं इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवायला. देवाने नाव काय घेतलं? पहिले सर्वप्रथम मोशेच्या पुढे मी आहे, आय एम. मी आहे तो आहे, आय एम दॅट आहे, किंवा आय एम हू आहे. मी आहे तो आहे. आणि हा सर्व काळामध्ये वापरण्यात आलेला शब्द आहे. मी आहे म्हणजे भूतकाळामध्ये पण तो आहे, वर्तमान काळामध्ये पण तो आहे आणि भविष्य काळामध्ये पण तो आहे. मी आहे म्हणजे तो जो परमेश्वर आहे त्याने स्वतःचं नाव जे घेतलं यहोवा देवाने ते आहे मी आहे, आय एम. आणि तेच नाव प्रभू श्री ख्रिस्ताने घेतलेलं आहे, स्वतःचं नाव. वाचूया आपण योहान शुभवर्तमान 18 अध्याय 6 वचन. योहान शुभवर्तमान 18 अध्याय 6 वचन. देवापाची स्तुती असो. तो मी आहे असे तो म्हणताच ते मागे हटून भूमीवर पडले. मी आहे. प्रभू श्री ख्रिस्ताला धरायला आले गेतशेमानी बागेमध्ये आणि येशू ख्रिस्त नुसता म्हणतो मी आहे, मी आहे, तो मी आहे. आणि असं म्हटल्याबरोबर काय झालेलं आहे? ती सगळी पलटण मागे जमिनीवर
भूमीवर पडलेली आहे. म्हणजे काय मोठं सामर्थ्य आहे त्या यहोवा देवाच्या मी आहे या नावामध्ये. आय एम, तेच नाव प्रभू श्री ख्रिस्ताने घेतलेलं आहे. मी आहे ही यहोवा देव परमेश्वराचं नाव, तेच नाव येशू ख्रिस्ताने घेतलेलं आहे, मी आहे. आणि त्या त्या नावाच्या मध्ये इतकं सामर्थ्य आहे की आलेली ती सगळी सैन्याची पलटण भूमीवर काय झालेली आहे, पालथी पडलेली आहे. देवबापाची स्तुती. असं एवढं मोठं सामर्थ्य त्या यहोवा देवाच्या नावामध्ये आहे. आणि मग प्रभू श्री ख्रिस्त योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 30व्या वचनामध्ये काय म्हणतो आपण पाहूया. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 30वं वचन. देवबापाची स्तुती. 10वा अध्याय 30वं वचन. मी आणि पिता एक आहे. आता इथे त्रैक्यत्व कसं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो मी आणि पिता एक आहोत, म्हणजे ते वेगळे नाही. जेव्हा पिता कार्य करतो तेव्हा पुत्र आणि पवित्र आत्मा त्यांच्या बरोबरच असतो. जेव्हा पुत्र कार्य करतो तेव्हा पिता आणि पवित्र आत्मा त्याच्या बरोबरच असतो. जेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो तेव्हा पुत्र आणि पिता परमेश्वर त्याच्या बरोबर असतात. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त काय म्हणतो की मी आणि पिता एक आहोत. आणि म्हणून आपला परमेश्वर हा त्रैक्यत्वातला परमेश्वर आहे. एकामध्ये 3 परमेश्वर, तिघांमध्ये 1 परमेश्वर. आता यहोवा विटनेसवाले तुम्हाला नावं ठेवतात, आपल्याला नावं ठेवतात. मग ते कधी कधी काय बोलतात की त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये आलेला नाही. मला भेटले होते एक जण, त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये आलेला नाही, म्हणजे त्रैक्य परमेश्वर नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मी त्यांना म्हणलं तुमचं नाव तुमच्या रॅशन कार्डावर जर नसेल तर तुम्ही अस्तित्वातच नाही असं होईल का? समजा तुमचं नाव आहे, त्यांचं नाव चव्हाण होतं, चव्हाण. तुमचं नाव जर तुमच्या रॅशन कार्डवर नसेल तर तुम्ही जन्मच घेतला नाही असं म्हणता येईल का? किंवा तुम्ही अस्तित्वातच नाही असं म्हणता येईल का? नाही. मग त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये जर नसेल तरी परमेश्वराने आपल्याला ओळखण्यास सांगितलेलं आहे. आपण ओळखायचं आहे आपल्या बुद्धीने. आपल्याला देवाने बुद्धी पण दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. त्या ज्ञानाने आणि बुद्धीने आपल्याला असं ओळखायचं आहे की परमेश्वर 3 आहे, ते तिघेही एक आहेत. कारण येशू ख्रिस्त काय म्हणतो मी आणि पिता एक आहोत. ते तिघेही काय आहेत, एक आहेत. त्यांना जर ते स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक आहेत तर आपण त्यांना वेगळे करणारे कोण? यहोवा विटनेसवाल्यांचं म्हणणं आहे की येशू ख्रिस्त वेगळा आहे. परमेश्वर फक्त एकच आहे, तो आहे यहोवा देव. परंतु मी त्यांना म्हटलं की तुम्ही यहोवा विटनेसचे लोक यहोवाला मानता, मग यहोवाचं तरी ऐका. यहोवा काय म्हणतो बप्तिस्म्याच्या वेळेला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचे तुम्ही ऐका. येशू ख्रिस्ताचं ऐकायला सांगितलं, मग ऐका ना त्याचं. ऐका, तो काय म्हणतो ते ऐका. तो म्हणतो मी आणि पिता एक आहोत, ऐका. म्हणजे तुम्ही यहोवा देवाचं पण ऐकत नाही, पुत्र येशू ख्रिस्ताचं पण ऐकत नाही. अशा रॉंग डॉक्ट्रिन्स आपल्यामध्ये भरपूर आलेल्या आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला खरोखर सावध राहण्याची फार गरज आहे. त्यांना 4च वचनं 5च वचनं पाठ असतात. आणि तेवढेच ते सांगणार, तेवढ्यावरूनच बरोबर ब्रेन वॉश करणार. आणि एक जण नुकसान झालं पुष्कळ त्यांचं, म्हणजे चर्च सोडून गेले, यहोवा विटनेसमध्ये गेले आणि पुढे पण नुकसानच झालं, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम झाले. तर असे काही लोक भडकवतात आणि आपल्याला आपल्या विश्वासामधून वेगळं करतात. जर येशू ख्रिस्त आपल्याला, आपण परमेश्वर मानत नाही तर येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त जे आहे त्याच्यावर द्वारे आपल्याला क्षमा कशी होणार? जर ते यहोवा देवाला मानतात, यहोवा देवाच्या 10 आज्ञा पाळणं त्यांना शक्य आहे का? यहोवा देवाच्या 10 आज्ञा पाळणं त्यांना शक्य आहे का? शेवटची आज्ञा अशी, अभिलाषा धरू नको. कुणाला पण वाटते मला तसा बंगला असावा, है की नाही? कुणाला वाटतंय मला मर्सिडीज कार असावी. बरोबर आहे ना? अगदी सहजपणे 10वी आज्ञा आपण मोडू शकतो. पण येशू ख्रिस्ताने प्रीती ही आज्ञा दिलेली आहे. त्याद्वारे, त्याच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्या पापांची क्षमा करून आपण तारण साधून घ्यायचं आहे.
तर मी आहे हे नाव यहोवा देवाने निर्गम 3:13-14 मध्ये मोशेला सांगितलं होतं. तेच नाव येशू ख्रिस्तांनी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच तो म्हणत आहे की मी आणि पिता एक आहे. आणखी जुन्या करारामध्ये एक वचन असं आहे, यशाचा ग्रंथ 9वा अध्याय 6वं वचन आपण वाचूया. यशाचा ग्रंथ 9वा अध्याय 6वं वचन. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, वाचा बरं. हा, येस. आमेन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. हा पुत्र म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणतो. हा सनातन पिता कोण आहे? यहोवा देव परमेश्वर. आणि तो जो पुत्र जन्मला आहे तो कोण आहे? सनातन पिता आहे. म्हणजे येशू ख्रिस्त जे म्हणतो मी आणि पिता एक आहोत, तेच यशाने सांगितलेलं आहे की जो बाळ जन्मला आहे, जो पुत्र आम्हाला दिला आहे तारणासाठी, तो कोण आहे? सनातन पिता आहे. तोच यहोवा देव परमेश्वर आहे. आणि देवाला शक्य आहे, जेव्हा येशू ख्रिस्त मनुष्य बनून आला तेव्हा परमेश्वर त्याच्याबरोबर होता, पवित्र आत्मा त्याच्याबरोबर होता. आणि देव हा सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे, सर्व ठिकाणी त्याचा वास आहे. आकाश आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता तोच आहे. आकाशामध्ये पण तो आहे आणि त्याच वेळेला इथे जमिनीवर पण तो आहे. आपल्या चर्चमध्ये तो आहे आणि इतर चर्चमध्ये भक्ती जिथं चालू आहे तिथं पण तो उपस्थित आहे. म्हणजे हे सर्वज्ञानी सर्वव्यापी असा आपला परमेश्वर आहे. आणि त्याचे नेत्र सर्व पृथ्वीला काय करतात? त्याचे नेत्र सर्व पृथ्वीकडे पाहत असतात. त्याची दृष्टी सर्व पृथ्वीवर लागलेली आहे, असे आपल्याला जकर्यामध्ये पाहायला मिळते. देवबापाची स्तुती असो. आणखी आपण वचन एक वाचूया, यशाचा ग्रंथ 41:4. हा, आमेन. प्रेज द लॉर्ड. यशा परमेश्वर यहोवा देवाबद्दल काय सांगत आहे की तो परमेश्वर कोण आहे? तो आदी आहे आणि तोच काय आहे? अंतही आहे. त्याला प्रारंभ नाही, त्याला शेवट नाही. तोच प्रारंभ आहे आणि तोच काय आहे? शेवट आहे. तोच आदी आहे आणि तोच अंत पण आहे. देवबापाची स्तुती असो. हे यशया जुन्या करारामध्ये परमेश्वर यहोवा देवाबद्दल सांगत आहे. तर प्रकटीकरण 1:11 आपण पाहूया. प्रकटीकरण 1:11. हा 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 बरं. प्रकटीकरणचं दुसरं एक वचन आपण वाचूया. प्रकटीकरण 22:13 वाचूया. 22:13. आमेन. मी अल्फा व ओमेगा आहे. हे प्रकटीकरण कुणाचं आहे? येशू ख्रिस्ताचं आहे. कारण प्रकटीकरण 1:1 मध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण, नाही का? प्रकटीकरण 1:1 मध्ये म्हटलेलं आहे येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण. आणि 22:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? मी अल्फा आहे आणि कोण? मी ओमेगा आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो? मीच अल्फा आहे आणि मीच ओमेगा आहे. देवबापाची स्तुती असो. म्हणजे तोच प्रारंभ आहे आणि तोच काय आहे? शेवट आहे. देवबापाची स्तुती असो. मग येशू ख्रिस्त पहिला व शेवटला आहे. अल्फा ओमेगा आहे, प्रारंभ व शेवट आहे. अल्फा हे ग्रीकमधलं पहिलं अक्षर आहे, जसं ABCD असते. आणि ओमेगा हे ग्रीकमधलं शेवटचं अक्षर आहे. पहिला व शेवटचा, प्रारंभ व शेवट असा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तेच यशायाने 41व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की तोच आदी व अंत आहे,
आता आपण बघितलं प्रकटीकरण 22:13 मध्ये की तोच प्रारंभ शेवट आहे येशू ख्रिस्त, तोच अल्फा ओमेगा आहे, तोच आदि व अंत आहे. आणि प्रकटीकरण 1:11 ऐवजी 1:8 वाचूया आपण. 1:8. हा, आमेन. प्रभुदेव जो आहे, जो होता व जो येणार, जो सर्व सत्ताधारी, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. तो प्रभू श्री ख्रिस्त, की तोच कोण आहे? प्रारंभ आहे, तोच शेवट आहे, तोच अल्फा आहे, तोच ओमेगा आहे. तो होता, तो आहे आणि तो पुन्हा येणार आहे. त्या बाप्पाची स्तुती असो. तर आपण त्रैक्य परमेश्वर पाहत असता काय गोष्टी पाहिलेल्या आहेत की परमेश्वर जो जुन्या करारामध्ये म्हणतो की मीच आदि व अंत आहे, तोच प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की मी अल्फा ओमेगा आहे, मी आदि व अंत आहे, मीच प्रारंभ व शेवट आहे. तोच प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की मी आणि पिता एक आहोत. आणि आत्मा याच्याबद्दल काय दिलेलं आहे तेही आपण बघूया. योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 24 वचन. योहान 4:24. हां, येस. हां, आपल्या संडे स्कूलच्या मुलांची ही पाठ असते नाही का. देव आत्मा आहे, योहान 4:24. आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देव बापाची स्तुती असो. हे योहान 4:24 मधलं वाक्य कुणी म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्ताने. कुणाला म्हटलेलं आहे? शंभरोनी स्त्रीला, जी याकोबाच्या विहिरीवर पाणी भरायला आलेली असते नाही का. देव बापाची स्तुती असो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आता इथं देव म्हणजे परमेश्वराची उपमा कुणाशी केलेली आहे? आत्म्याबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर केलेली आहे. देव बापाची स्तुती असो. म्हणजे परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त पण आहे, प्रभू श्री ख्रिस्त परमेश्वर पण आहे, परमेश्वर आत्मा पण आहे. देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्यायचा आहे. आणि आणखी एक वचन वाचूया. फार मोठा विषय, त्रैक्य एक दिवसभर चालेल इतका मोठा विषय आहे. अजून पुष्कळ पॉईंट्स आहेत, परंतु वेळेअभावी मी आणखी एकच मुद्दा फक्त घेतो. तो असा आहे की तो तारणारा किंवा तो पवित्र आहे असं पण पाहणार. पवित्र. निर्गम 3 अध्याय 4-5 वचन. निर्गम 3:4-5. हां, असे परमेश्वराने पाहिले. हां, आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. हां, परमेश्वराने होरेब पर्वतावर मोशेला जळत्या झुडपातून दर्शन दिलं. ते जळतं झुडूप होरेब पर्वतावर आजही आहे. आणि त्याची विशेष आहे की त्याच्या त्या पारंब्या ज्या आहेत त्या डोंगरात त्या एका कोपऱ्यातून निघून दुसऱ्या कोपऱ्यात गेलेल्या आहेत डोंगरामध्ये. त्यामुळं ते झाड, ते पारंब्या माहिती आहे ना तुम्हाला, पारंब्या वेलीच्या असतात तशा. कापायचा प्रयत्न केला, जाळायचा प्रयत्न केला कित्येक लोकांनी, तरी ते परत येते, पुन्हा हाय तिकडे जाते. असं ते झुडूप देवाची साक्ष देत उभं आहे आजही होरेब पर्वतावर. सिनाई पर्वताचा एक भाग आहे होरेब पर्वत, आणि ते आजही ती साक्ष देत उभा आहे की हो, इथे परमेश्वराने जळत्या झुडपातून मोशेला दर्शन दिलं होतं. देव बापाची स्तुती असो. आणि तो काय म्हणतो परमेश्वर की तू तुझ्या पायातले जोडे काढ, कारण ही भूमी काय आहे? पवित्र झालेली आहे. का? कारण देव पवित्र आहे आणि तो पवित्र देव त्या ठिकाणी उतरलेला आहे. देव परमेश्वर काय आहे? पवित्र आहे. अजून एक वचन वाचूया. यशाया 48:17. यशाया 48:17. उद्धार करता हां, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो. हां,
मार्गाने तुला गेले पाहिजे, त्यांनी तुला नेतो. हा, इथं काय म्हटलेलं आहे यशाया 48:17 मध्ये, परमेश्वर तुझा उद्धार करता, इस्रायलाचा पवित्र प्रभू. इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणजे इस्रायलचा परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. कसा आहे? पवित्र आहे. देवबापाची स्तुती असो. आणि येशू ख्रिस्ताबद्दल काय म्हटलेलं आहे पाहूया. लूक 4:34. लूक 4:34. अरे येशू, हा नासरेतकर, हा तू आमच्यामध्ये का पडतो? हा तू आमचा नाश करावयास आलास. हा तू कोण आहेस ते मला ठाऊक आहे. हा देवाचा पवित्र पुरुष तू. हा, देवाचा पवित्र पुरुष तो तूच आहेस. तू पवित्र आहेस. येशू ख्रिस्ताला ते सैतान म्हणत आहे. देवाचा पवित्र तो कोण आहेस? तूच आहे. सैतान पण ओळखतो की हा पवित्र आहे, हा पवित्र देव परमेश्वर आहे. देवबापाची स्तुती असो. आणखी एका वचनामध्ये योहान 6:69 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताबद्दल पाहूया. योहान 6:69. आणि आपण देवाचे पवित्र पुत्र आहात, हा, असा आम्ही विश्वास केला आहे. देवबापाची स्तुती असो. देवबापाची स्तुती असो. आपण देवाचे पवित्र पुत्र आहात म्हणजे पवित्र आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे परमेश्वर पवित्र आहे, पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आहे आणि पवित्र आत्मा हे कसा आहे? पवित्र आहे. आणि हे तिघेही देव आहेत, तिघेही परमेश्वर आहेत. परमेश्वराच्याच नावात बाप्तिस्मा दिला जातो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आज्ञा केलेली आहे की पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो मी व पिता एक आहोत, म्हणजे ते एक आहे. जेव्हा योहान 4:24 मध्ये म्हटलेले आहे देव आत्मा आहे, म्हणजे देव आणि त्याचा पवित्र आत्मा हेही एक आहेत. जेव्हा जुन्या करारामध्ये परमेश्वर पवित्र आहे, तेव्हा नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताला पण पवित्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा पवित्र त्रैक्यत्वातला आपला परमेश्वर आहे. आणि आपण त्रैक्य परमेश्वरावर विश्वास ठेवतो. आणि हा अभ्यास उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये एलोहिम या शब्दाद्वारे आपल्याला ते कळतं. आणि उत्पत्तीचा पहिला ग्रंथ आहे. पहिल्या 1, 2, 3 वचनामध्येच ते त्रैक्य परमेश्वर आपल्याला दिसून येतं. परमेश्वर आहे, तिथे देव बोलला म्हणजे शब्द पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि देवाचा आत्मा जलावर कळपत होता हेही आहे. म्हणून आपण त्रैक्य देव परमेश्वर आपला जो आहे त्याला मान देतो. सदा सर्वदा त्याला मान, महिमा, आदर आणि गौरव सदा सर्वदा असं आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देव बाप्पा, पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर, हा त्रैक्यत्वातला परमेश्वर आम्हाला लाभला आणि आम्ही त्याचे लेकरं झालो म्हणून हे देव बाप्पा आमचे उपकार आणतो. आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बाप्पा. आमेन.